अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। कामेरीत एकाच रात्री 2 घरांवर चोरट्यांचा डल्ला, 13.5 तोळे सोने चांदीसह लाखोंचा ऐवज लंपास। वाळवा तालुक्यातील कामेरी येथील श्री भवानी मंदिर परिसरात रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री 2 बंद घरे फोडून मोठी चोरी केली। दोन्ही घरातून तब्बल 13.5 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचा ऐवज आणि मौल्यवान साहित्य असा सुमारे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। श्री भवानी मंदिराशेजारी सदाशिव रंगराव पाटील यांचे घर आहे। रविवारी दुपारी शेतातील गाय व्याल्याने पाटील कुटुंबीय जुन्या घराकडे गेले होते। घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। त्यानंतर लोखंडी कपाट फोडून सुमारे 12 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले। दुसऱ्या मजल्यावरील तिजोरीही फोडण्यात आली। यावेळी कपडे आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरट्यांनी अस्ताव्यस्त केली। सोमवारी सकाळी पाटील घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला। यानंतर चोरट्यांनी शेजारील बाबासाहेब आनंदराव पाटील यांच्या बंगल्याला लक्ष्य केले। पाटील कुटुंब शनिवारीच पुण्याला गेले होते। बंगल्याच्या मागील बाजूचा लोखंडी दरवाजा उघडून चोरट्यांनी मोठ्या लोखंडी पाण्याच्या पाईपने व कुऱ्हाडीच्या सहाय्याने आतील लाकडी दरवाजा फोडला। बेडरूम मधील 2 लोखंडी कपाटे टिकाव आणि खोऱ्याच्या सहाय्याने फोडून सुमारे 1.5 तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट, चांदीचा करवटा आणि इतर मौल्यवान साहित्य लंपास केले। विशेष म्हणजे घटनास्थळी चोरट्यांनी वापरलेली कुऱ्हाड, टिकाव आणि खोरे आढळून आले आहेत। सोमवारी दुपारी पुण्याहून परतल्यानंतर बाबासाहेब पाटील यांच्या निदर्शनास चोरीचा प्रकार आला। घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरून चोरट्यांचे ठसे आणि अन्य महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे। एकाच रात्री 2 घरे फोडल्याने कामेरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी ईश्वरपूर पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे।